पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर व त्यांच्या पुतळ्यावर बुलडोजर चालवण्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात मूक धरणे आंदोलन करण्यात आले। शिवसेना, ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना, मनसे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला। हे आंदोलन कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर करण्यात आले। याबाबत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांद्वारे माहिती दिली। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही उत्तर प्रदेशामध्ये जिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, या भारतीय जनता पक्षाचं सरकार जे हिंदुत्व या विचारावर त्या ठिकाणी सत्तेवर आलंय आणि कुठेतरी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जे पुरातन काळामध्ये विविध ठिकाणी घाट मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्यांची उभारणी केली, ते उद्ध्वस्त करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने उत्तर प्रदेशमध्ये केलंय। त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी महाविकास आघाडीचे घटक पक्ष या ठिकाणी मूक आंदोलन करत आहोत। मागणी काय करणार आहे? आता घाट तर त्यांनी उद्ध्वस्त केलेलाच आहे, परंतु त्यांनी याचं कुठेतरी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे उत्तर प्रदेशच्या सरकारने। यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज या ठिकाणी मूक आंदोलन करणार। थँक्यू सर। वाराणसी मध्ये जो मनकर्णिका घाट आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केलेला घाट आहे। पुण्यश्लोक अहिल्या देवींनी फक्त महाराष्ट्र नव्हे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश पार अटके पार अनेक वास्तू निर्माण केल्या, अनेक नदीवर घाट बांधले, अनेक बारवा बांधल्या पाण्यासाठी, अनेक मंदिराचं पुनर्निर्माण केलं आणि काशीचा मनोकामना घाट हा कोणाला माहिती नाही या देशातल्या हिंदूंना, असं नाहीये। भारतीय जनता पार्टीचं सरकार हे खरं तर छद्म हिंदुत्ववादी आहे। हिंदुत्वात फक्त नावाला आहे, परंतु हा हिंदुत्वात गुंडवून टाकण्याचं काम मला असं वाटतं या घटनेतून दिसतं। घाट पाडलास, अहिल्यादेवी होळकरांची पूर्ण मूर्ती सुद्धा त्यांनी नेस्तनाबूत केली। मला असं वाटतं मनाला वेदना होणाऱ्या या घटना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या आहे, याच्याविषयी बोलूच शकत नाही। या वेदना मनातल्या मनात कळतात, शरीरात कळतात, मनात कळतात आणि म्हणून या बोलूच शकत नाही आपण। म्हणून आम्ही मूक धरणे इथं सगळे पक्ष आमच्या बरोबर, आम्ही सगळे एकत्र आहोत। काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी, मनसे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, प्रहार आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, हे सगळेच्या सगळे पक्ष मिळून आम्ही आज मूक धरणे आंदोलन इथं धरलेलं आहे। ना मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल की गावागावात याविषयी भूमिका मांडली पाहिजे, धरणे धरले पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या या कृत्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। काय मागणी काय मागणी याच्यात काय करणार? यांनी तर घाट पाडलेला आहे, यांनी घाट पाडलेला आहे, यांनी या पापाचं परिमार्जन घेतलं पाहिजे। अशा पद्धतीनं घटना भारतीय जनता पार्टी देशाला जगाला हिंदुत्व शिकवते। अहिल्यादेवी होळकर कोण होत्या, त्यांचं कार्य काय माहिती नाही भारतीय जनता पार्टीला। आणि त्यांनी बांधलेला घाट, त्यांनी अनेक नदीवर घाट बांधलेले, फक्त तिथंच बांधला असं मी म्हणणार नाही, देशात बांधलेले, आणि तो घाट अशा पद्धतीनं नेस्तनाबूत करणं हे निषेधार्ह आहे। औरंगाबाद युसीएन मध्ये आपले स्वागत आहे। आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आणि सर्वपक्षीय धरणे आंदोलन इथं सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या समोर चालू आहे। काही दिवसापूर्वी मोदी यांच्या सरकारने, भाजपने
जे आहे तर मनकर्णिका बनावस जो घाट आहे मनकर्णिका हे घाट तोडलं त्याच्या निषेधार्थ आज हा महाविकास आघाडीने आता हा मूक निदर्शने इथं सुरू केलेलं आहे। यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल, वंचित आघाडी असेल, राष्ट्रवादी सर्व पक्ष मिळून इथं मूक मोर्चा सुरू केलेला आहे। धन्यवाद। आपण पाहत राहा UCN TV।